बापाने आयफोन घेऊन दिला नाही म्हणून एका मुलाने आत्महत्या केली. काही दिवसापूर्वी मी ही बातमी ऐकली होती. इथं मी 25 वर्षाचा झालो तरी पण आजपर्यंत आईला कधी सायकलसाठी हट्ट नाही केला, कारण मला एक एक रुपयाची किंमत माहिती. माझ्याकडे जी आज गाडी आहे, मोबाईल आहे, ते सगळं मी स्वतः काम करून घेतलेलं आहे. आणि आत्ताच्या मुलांना फार कंप्लेंट असते की माझे वडील हे देत नाहीत, आई ते देत नाही. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की जर तुमच्याकडे 3 टाईम खायला जेवण असन, झोपायला एक चांगली जागा असन, तर जगात असे भरपूर लोक आहेत त्यांच्याकडे ह्या बेसिक गोष्टीसुद्धा नाहीत. आणि जर ह्या गोष्टी तुम्हाला भेटत असतील तर त्याचा सन्मान करा आणि आपल्या आईवडिलांचा सुद्धा सन्मान करा आणि आयुष्यामध्ये कष्ट करण्याची तयारी ठेवा. तुम्ही जे स्वप्न बघितले आहेत ते स्वप्न तुम्ही बघताना आणि त्याच्यामध्ये अपयशीही होतात, पण तरी पण हार मानू नका आणि त्याच्यानंतर पुढेही चालत राहा आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत करा. मी जे स्वप्न पाहिले की मला IAS ऑफिसर व्हायचे ते मी मागच्या 4 वर्षापासून पुण्यात आलोय, पण काही कारणांमुळे फायनान्शियल कंडिशन आणि दुसऱ्या कारणामुळे ते कंप्लीट मी नाही करू शकलो. तरी पण माझ्याकडे अजून बराच टाईम आहे ज्याच्यावर मी मेहनत करणार आहे. आणि जर तुमचंही एखादं स्वप्न असेल तर त्या स्वप्नाच्या मागं धडपड करा. आज तुम्ही जर नाही त्याच्या मागं धडपड केली तर तुम्हाला उद्या फक्त आणि फक्त पस्तावा भेटणार आहे. तर उद्या पस्तावण्यापेक्षा आज मेहनत करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा आणि ब्लॉगमध्ये काही चूक असेल तर ते सांगा, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दुरुस्त करेन.